इंडिया आघाडीचे घटक पक्ष आधी एकमेकांची उणीधुणी काढत बसले आणि एक एक राज्य हातातून गमावल्यानंतर त्यांना एकजुटीची आठवण झाली। काहीसं तसंच महाराष्ट्रामध्ये मवियाच्या बाबतीत तर घडत नाहीये ना, अशी शंका आता उपस्थित केली जाते। कारण शिंदेंच्या ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जेमतेम 4 खासदार उरलेत। त्या पार्श्वभूमीवर मवियानं सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली, पण या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेसह इतर 2 मित्रपक्षातल्या प्रमुख आमदारांनी दांडी मारली। त्यामुळे मवियामध्ये खरंच एकोपा उरला आहे की नाही असा प्रश्न आता विचारला जातोय। एकनाथ शिंदेंनी राबवलेल्या ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरेंकडे खासदार म्हणून फक्त 4 वाघ उरले। लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आणि नगरसेवकांची देखील वजाबाकी सुरू होईल, असा शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून उघड धमकीवजा इशारा दिला जातोय। उद्धव ठाकरे राजकीय संकटात सापडले असताना मवियातील त्यांच्या मित्रपक्षांना याचं गांभीर्य नाहीये का, की आम्ही ठाकरेंच्या पाठीशी आहोत हे दाखवण्याची इच्छा उरली नाहीये? हे प्रश्न जन्माला घातले ते बुधवारी पार पडलेल्या मवियाच्या बैठकीतल्या पटसंख्येनं। महाराष्ट्राच्या राजकारणात झालेलं ऑपरेशन टायगर आणि या ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेवर ओढवलेलं राजकीय संकट, त्यामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन, या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बुधवारी झालेली बैठक महत्त्वपूर्ण होती। मात्र या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये 60 पैकी 23 आमदार गैरहजर होते। या सगळ्या संदर्भात आपण कारणं विचारली असता या 23 आमदारांनी वैयक्तिक कामांना त्यासोबतच त्यांच्या समारंभांना प्राधान्य दिल्याचं दिसतंय। ऑपरेशन टायगरमुळे घरात म्हणजेच पक्षात आग लागलेली असताना देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 आमदार बैठकीला गैरहजर राहिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनील राऊत, गजानन लवाटे, बाबाजी काळे, राहुल पाटील, संजय देरकर, तर काँग्रेसकडून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, अमित देशमुख, असलम शेख, विकास ठाकरे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, अभिजित पाटील एवढे आमदार महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर होते। या गैरहजर आमदारांचं वकीलपत्र संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवारांनी घेतलं। आता कालच्या बैठकीला सुनील राऊत नव्हते, बरोबर ना? का नव्हते? त्यांच्या भागामध्ये एक भिंत कोसळली, पावसामुळे एक मोठी भिंत कोसळल्यामुळे काही लोक तिथे जखमी झाले, अडकले। त्यांनी मतदारसंघातच राहिला पाहिजे। रोहित पवार नव्हते, रोहित पवार एका आंदोलनामध्ये अडकलेले आहे। जयंतराव पाटीलसुद्धा अशाच एका याच्यात, असे काही अनेकांनी आपली ती भूमिका कळवली, पण बहुसंख्य आमदार तिथे उपस्थित होते। आमदारांच्या बाबतीत दोन्ही बाजूनी असं वाटतंय की फार लोक तिथे संसदेत असेंब्लीमध्ये नसतात, विधानभवनमध्ये नसतात, असं भारतीय जनता पक्ष म्हणजे सत्ताधारी पण आणि विरोधात असंच सगळीकडे चित्र दिसतंय। आमचे आमदार कुठे होते हे माहिती आहे। जयंतरावांच्या घरीच लग्न होतं, त्याच्यामुळे जयंतराव सांगलीला होते। रोहित काल पंढरपूरला होता, त्या तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच आहे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच सगळं। त्याच्यामुळे आमचे आमदार कुठे होते हे आम्हाला माहिती आहे आणि ते आधी सांगून गेले होते। अनेक मला पण बरं नव्हतं, माझी आजही तब्येत बरी नाही, मी नव्हतो काल गेलो मिटिंगला, त्यामुळे आवश्यक काही कारण काय असे काही जाऊ द्या ना। काय ऑपरेशन करायचं कोणाला करू देत, ऑपरेशन आवश्यकतेनुसार सगळ्यांचंच होतात। ऑपरेशन टायगरमुळे नुकसान ठाकरेंच्या शिवसेनेचं झालंय, त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरेंनी मवियाच्या एकीबाबत प्रश्नांची मशाल पेटवली। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? आपण एकत्रित मुद्दे मांडतो का? यापुढे एकत्र राहून काम करावं लागेल। अधिवेशनात महाविकास आघाडी म्हणून विरोधकांनी एकी दाखवली पाहिजे। राज्यभरात सभा, बैठका, आंदोलनं एकत्रित झाली पाहिजेत। मवियाची एकी राज्यभर दिसायला हवी, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्धवजींनी असं सांगितलं की आपण जे 3 महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहोत, त्यांनी सातत्यानं भेटत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे, संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे आणि विधिमंडळामध्ये एकोपा दिसायला पाहिजे तिन्ही पक्षाचा। आपण सरकार पक्षाच्या इशाऱ्यावर काम करणं थांबवलं पाहिजे विधिमंडळात
आणि आपण विरोधी पक्षामध्ये आहोत त्याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्रामांनी शरद पवारांच्या पक्षातील 5 खासदार फुटणार असा दावा केला होता. त्यामुळे ऑपरेशन फोडाफोडीची झळ फक्त ठाकरेंची शिवसेनाच रिकामी होत राहणार की त्याची झळ काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील बसणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आपल्या पक्षाच्या आमदारांवर 100 नव्हे तर 200% विश्वास दाखवला. मला माहिती नाही बाबा आत्रामांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. असं काही घडून यायचा विषय नाही. आम्ही 8 खासदार कालही एकत्र होतो, आजही आणि उद्या आहे. आणि बाबा आत्रामांकडे 5 खासदार कोण आहेत ह्याची माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावं. एवढं काय, जर येणारच असतील 5 बाबा आत्रामांकडे तर बाबा आत्रामांनी 5 नावं सांगावी कुठले 5 आहेत. मी त्यांच्याबरोबर कुठेही बसायला चर्चेला तयार आहे. पण मग बाबा आत्राम मला का घेत नाहीयेत, मला का सोडतायत? बाबा आत्रामांनी माझ्याशी पण बोलावं. 5 कशाला, 8च्या 8 येऊ. शिवसेनेचे आमदार आता फुटलेले आहेत, राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात आहेत. मोठ्या प्रमाणात मीडियाचे चर्चेला काय अडचण नाही, आमचा एक सुद्धा राहणार नाही. ऑपरेशन टायगर हे फक्त मवियावरचंच नव्हे तर फक्त ठाकरेंच्या शिवसेनेवरचंच संकट आहे असं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटतंय का? तसंच ऑपरेशन टायगर रोखण्यात अपयशी ठरलेल्या उद्धव ठाकरेंना मित्रपक्षांकडे धाव घेण्यात उशीर झालाय का? आता या मुद्द्यावर मविया एकत्र मंथन आणि चिंतन करेल की या प्रश्नांची उत्तरं एकट्या उद्धव ठाकरेंना शोधावी लागणार आहेत. वेदांत देव, ABP माझा, मुंबई.